स्वर्गाला पापात्मक पुण्य म्हटलंय आणि नरकाला पापात्मक पाप म्हटलं. मग शुद्ध पुण्य जेणे मी पावेन ते शुद्ध पुण्य, न कशाने हरिमुखे म्हणा. म्हणून पुण्याच्या भानगडीत वारकरी पडला नाही. म्हणून मग अशी म्हटलं ना, कर्तव्य शब्द मला पटत नाही. तसं पुण्य मिळवण्याकरता परमार्थ करणं हे मला कधीच पटलं नाही. मी तुम्हाला 4 दिवस सांगितलं होतं, तीर्थयात्रा केल्या पण पुण्य जोडण्याकरता नाही, भारत देश बघण्याकरता केल्या. सकाळी तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. पुढचं सुंदर लिहिलं आहे, सकाळी पापी गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी देखलिया. सकाळी संता एक वेळा भेटी पुंडलिक दृष्टी देखलिया. आणि तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया. खलास, निकाल लावून टाकला तुकाराम महाराजांनी. अरे जेवढी पापं तुझी असतील ते एक विठ्ठल म्हण, एक हरी म्हण, दिगंतराला गेली. पापाची भीती आहे ना तुला? आणि पाप जाण्याकरता परमार्थ करतोय ना. हे बघा, पुन्हा दुसरा दृष्टांत त्याच जोडीचा. नवरा रागवेल म्हणून स्वयंपाक करू नको, आवडीने जेवेल म्हणून कर. आता काय करायचं, आल्यावर बोंबलत बसेल. ही भाषा आहे बरं का, ही भाषा आहे. तुमच्यासमोर बोलताना आला का, शेजारची गप्पा मारा, बस की आता आला की काय, आला नाही आला तर बोंबलत बसेल. म्हणजे अवघड आहे ना, अवघड आहे. हां, मग करावं ते कसं करावं, तसं नाम घ्यावं कसं करावं. एक क्षण वर घे. दुसरा उलटा अर्थाने सांगतो, एक क्षण बाद झाला. एका क्षणात जन्म आहे, एका क्षणात मृत्यू आहे. एका क्षणात जन्म. जन्म म्हणजे कसा होता माहिती आहे का, तो मूल आईच्या पोटातून बाहेर पडल्यानंतर ना ते सगळेजण टवकारले असतात. झाला, पहिला श्वास घेतला, झालं, सुरू झालं जीवन. आणि शेवटी एका सेकंदात जन्म आणि एका सेकंदात सगळे वाट बघत होते. बघता बघता केव्हा गेलेलं सुद्धा कळलं नाही. कारण रात्री 1 वाजल्यापासून सगळेच पेंगत होते. याला हा समाधीत गेला. तो म्हणला आपल्या बाजूचे पेंगतायत, मग आपण तरी का पेंगावं, आपण समाधीत जावं. काय गंमत आहे महाराज. हां, मग सगळे म्हणले हो गेले की, मग उठवायचं नाही का. अहो म्हणलं मलाही, मी तरी किती वेळ बसणार. हे रोजचं जर रडगाणं झालं होतं तेव्हा, आता बरं झालं, एक दिवस रडून घ्या, पुन्हा रडायला. अवघड आहे. कोणाचं कोणावरही प्रेम राहिलेलं नाही. कोणाचं कोणावरही प्रेम राहिलेलं नाही. करावं ते आवडीने प्रेमाने करावं. मी येतो इथे आवडीने करतो. इथे नाही तर दुसरीकडे कुठेतरी केलंच असतं. 18 वर्ष अशोकराव मुंबईला चातुर्मास केला. तोच चातुर्मास तुमच्याकडे सुरू केला, आवडीने प्रेमाने. किंबहुना ते परवाचा दिवस मला घरात कसा कसा गेला. तुम्हालाही गेलाच असेल सगळ्याला, पण मला ते 7:30 वाजायला लागल्याबरोबर 6:45 कसं तरीच होऊ लागलं. कसं ते कोणातरी कीर्तन राहिलं होतं, मी ऐकत बसलो. चला म्हटलं झालं, ते तरी ऐका. काय म्हणजे तुम्हाला ऐकायची ओढ असते, पण मलाही सांगायची ओढ असते. का? कारण नित्य नूतन काहीतरी प्रगट होतं प्रवचनातून. नित्य नूतन आपला आनंद आपल्याला भेटतो. हे बघा, जिथपर्यंत आहे ती वस्तू नूतन वाटते तिथपर्यंत जिवंतपणा आहे. शिळी वाटली की संपलं. बरोबर आहे ना. आयुष्यभर भात खाताय, पण सकाळचा भात जरी खाल्ला तरी संध्याकाळ, अगं आण ना, किती वेळ वाट बघायला लावतेस. काय आदाशी बिदाशी आहे का, उपाशी आहे? नाही, त्या भाताबद्दल अशी उत्सुकता आहे. काय गंमत आहे. अहो 83 वर्ष झालं मी भात खातोय, तरी पण भात वाढताना असं वाटतं केव्हा येतोय, केव्हा आमटी घालतोय, केव्हा तूप घालतोय, केव्हा कालवून खातोय. आणि त्यातल्या त्याच चांगला झाला ना तर काही विचारूच नका, इकडे तिकडे बघतच नाही. फुरक्यावर फुरके. फुरके हा एटिकेट्स नाहीत, फुरका मारायचा नसतो. जेणे नव्हे गुंफा कोठे काही,
आवडीचा मंत्र सांगितला सोपा. काय म्हणतात महाराज? आवडीचा मंत्र सांगितला सोपा. कसला मंत्र? जेणे नोहे गुंफा कोठे काही, ज्याच्यात काही भानगड नाही असा. काहीच भानगड नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. कुणी म्हणावं कुणीही, कुठे म्हणावं कुठेही, केव्हा म्हणावं केव्हाही, कसं म्हणावं कसंही, हरिमुखे म्हणा. चालेल, जांभळा देत देत का होईना आपण हरी म्हणतोय ना. चांगला आहे, चांगला आहे, चांगला आहे. म्हणजे झोपलेला नाही, म्हणजे झोपलेला नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. अरे बाबा, मुखाने हरी म्हण. हरी म्हटलं की पांडुरंग डोळ्यासमोर वारा, तो कटावर खरं ठेवलेला, किती बरं वाटतं. काय आम्ही सकाळी उठतो, खोलीमध्ये पांडुरंगाचा फोटो आहे महाराजांचा. अहो, त्या फोटोकडे बघितलं की बरं वाटतं. आपोआप हात जोडले जातात. तो फोटो म्हणत नाही मला हात जोड, कळलं का तुम्हाला? तो फोटो म्हणत नाही हात जोड, पण त्या फोटोकडे इतकी ताकद आहे पांडुरंगाच्या की ते बघितले की हात जोडले जातात. काय मजा आहे. हां, त्याच्याकडे बघितलं की सात्विक, पण हे सगुणात आहे. हां, हे सगुणात आहे. तो सगुण मूर्ती बघितल्यावर, फोटो बघितल्यानंतर आपोआप हात जोडले जातात. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुढे म्हणाले, पुण्याची गणना कोण करी. कोण करी याचा अर्थ कळला का? आता फरक सांगतो काय आहे तो. इतर लोक जे परमार्थिक कार्यक्रम करतात, म्हणजे इतर म्हणजे कोणाला, मी पुन्हा सांगतो, कोणाबद्दल नाही, ते एवढ्या करता करतात की आपल्याला पुण्य जोडावं. तीर्थयात्रा कशा करता? ते तर आणखीन उलटच प्रकरण आहे. पाप धुण्याकरता आणि पुण्य जोडण्याकरता. काय म्हणून बघा तुम्ही, माझ्या बोलण्याचा अर्थ तुम्हाला कळेल. पूर्वी काय म्हणायचे माहिती आहे का? हे काय वय आहे का तीर्थयात्रेला जायचं? म्हातारपणी जायचं, पाप करायचं भरपूर आणि मग जायचं, एकदा धुवून यायचं. पाप करायच्या वयामध्ये कुठे तीर्थयात्रा करतात का? आता करून घेईन मग तीर्थयात्रा कर, धुवून स्वच्छ होऊन वर जा. आमच्या बापाच्या काळात ही बुरजी बिरजी काही नव्हती, तेव्हा आम्हाला ती माहितीच नाही. हां, आम्हाला साधं सरळ माहिती आपलं. पिठलं, भाकरी, शेंगदाण्याचं कालवण, भाकरी, सांडगा, हे वरण भात, मेथीची भाजी, भाजीत भाजी मेथीची. पुढे तुम्हाला इथं मी कशाला म्हणू काय. हां, हे सगळं आवडीचं. आता हे कसं काय आम्हाला कळायचं? आधुनिक पिढीला तेच आवडतं. काय ते पुन्हा इटालियन बघा निघाले. काय काय तो, अहो ते असं शेवयासारखं असतं ते. नूडल 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 लवकर उडल बघ. नको ते खाऊन खाऊन लवकर उडल. हां, पास्ता पास्ता. आता आम्हाला पिस्ता माहिती आहे, पण पास्ता माहिती नाही. आता काय करावं, अवघड आहे सगळं. आलं का लक्षात? म्हणून हे सगळं पास्ता सोडून द्या, नूडल सोडून द्या, काही नको. आपली आमटी भाकरी चालली. आमटी भाकरी कळलं का? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. काही भानगड नाही, काही भानगड नाही. आंघोळ करायला पाहिजे न करायला पाहिजे, थंडीची दिवस आहेत, उठता येत नाही, 11 वाजल्याशिवाय बिछाण्यातून बाहेर पडता येत नाही, पडून रग घे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अरे गणनाच करू नकोस, इतकं पुण्य जोडलं जाईल बिछाण्यावर निजून. किती पुण्य जोडलं जाईल तुला कळणार नाही की किती पुण्य मिळालं. हरीच्या नामामध्ये किती ताकद आहे. फक्त इकडे तिकडे बघू नकोस. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटतीन. हरी हरी म्हण म्हण, बस, बाकी काही करू नको. इतका कलियुगामध्ये वारकरी संतांनी तुम्हाला सोपा परमार्थ करून
सांगितलं असताना पुन्हा ते योग करता, जप करता, तप करता, यज्ञ, या काय गरज आहे का त्याची? आवश्यकता नाही. तुम्ही हे बघा, जे उपनिषद वगैरे आहेत ना, किंवा वेदाचा काही कर्मकांड आहे ना, त्या वेदाच्या कर्मकांडामध्ये यज्ञ सांगितला आहे, पण तो सकाम यज्ञ आहे. म्हणून उपनिषदवाले वेदाचा तो कर्मकांड मानत नाहीत. यज्ञ, कारण का? यज्ञ याग करून काय मिळणार? स्वर्गातल्या अप्सरा. पुण्यात्मक पापे स्वर्गा जाईजे, पापात्मक पापे, पुण्याचाच विषय चाललाय, नरका. पण माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. कसा ज्ञानोबारांनी फरक केला बघा. पुण्यात्मक पाप, पापात्मक पाप. पापात्मक पाप असेल तर नरक, आणि पुण्यात्मक पाप असेल तर स्वर्ग. म्हणजे यज्ञ याग करून सुद्धा तुम्ही पुण्य मिळवताय, पण पापात्मक आहे. सून देते, मामांजी दूध ठेवलंय, आता काय ठेवलं? ओत माझ्या डोक्यावर. माझं बोलणं कळलं का? ओत माझ्या डोक्यावर. पण तू जवळ का लागतेस? घ्या, मला पुरे, वर पुरे. इति सून, म्हणजे सगळ्यात तशा असतात असं नाही. काही अतिशय चांगले असतात, मुलीसारख्या असतात, काही वाद नाही. पण ही काय म्हणणार बायको माहिती आहे का तुम्हाला? घ्या हो जरा, हे घ्या ना, हे घ्या ना. अगं जमत नाही सांगितलं ना तुला. आपण रागवलं तरी ती वाटणारच. मग खाल्यावर आता कशी खाल्ली? याच्यात जो प्रेम आहे. माणसाला भाकरी कुठेही मिळते हो. सध्या तर काय, रस्त्याला भाकऱ्या आहेत. चुलीवरचा स्वयंपाक, लावा आग. काय तुम्हाला काय, मला काही कळतच नाही. म्हणजे मागे कशावर स्वयंपाक करत होते, आता सगळे गॅसवर आहेत म्हणून चूल आठवू लागली. नाही कळलं? हां, सगळे गॅसवर आहेत कारण घरातलं मिळतच नाही. बायको म्हणते नोकरी करू का स्वयंपाक करू, म्हणून येतानाच त्या सिल्वर पॅकमध्ये घेऊन येते. हां, आज भाजी घेऊन आले बाहेरून, चपात्यासुद्धा आणल्या. 1.25 रुपयाला पोळी मिळत होती, आता किती रे मिळते? हां, 5 रुपये. बरं, ठीक आहे. माझ्याकडे साक्षीदार समोर असतात, म्हणजे पुन्हा माझं बोलणं कोणी खंडन करायला नको. 5 रुपये एक. मग आपल्याला दोघाला किती लागतात? 20 रुपयाच्या 4 पोळ्या घेऊन आले, भाजी घेऊन आले 75 रुपयाला. 75 रुपयाला भाजी काय? हां, आणि त्यातल्या त्यात सध्या जे आवडतं आहे ना, ते काय, ते पनीरचं बुर्जी. मी म्हटलं, मला काही माहिती नव्हतं. मला एक कोण म्हटले ते बुर्जीचं. मी त्याला म्हटलं तुझ्याकडे बुरशी आहे का? ते म्हणले काय तुम्हाला कळतं का नाही? म्हटलं कळतं की नाही, मला जे कळलं ते बोललो मी. अहो त्याला बुर्जी म्हणतात असं होय? कोणाच्या बापाने खाल्ली आहे बुर्जी? मला नाही वाटत कोणचा वारकरी पुण्य मिळवण्याकरता पंढरीला जातो. नाही का? आई आहे म्हणून तिची सेवा करू नाही, प्रेम वाटतं म्हणून करावं. आई आहे म्हणून करू नये, बाप आहे म्हणून करू नये. हे बघा, आम्ही आमचं कर्तव्य बजावतो. मी महिना 2,000 रुपये तिला देतो, पुन्हा औषधं वगैरे आणून देतो. हो, आम्ही आमचं बजावतो. असंच बजाव, पिटो टिमकी तुझी. आयुष्यभर कर्तव्यच पार पडत होता, प्रेमाचा विचारच करू नका कधी. मी मागे तुम्हाला सांगितलं आहे, मला ज्या शब्दाचा राग येतो तो एक शब्द म्हणजे कर्तव्य. अतिशय चिड आहे मला या शब्दाची. विशिष्ट ठिकाणी तो शोभून दिसतो आणि विशिष्ट ठिकाणी ती शिवी वाटते.
10,000 20,000 15,000 घरचा नोकर सध्या 10,000च्या खाली नाही, 7,000 8,000ला बाई नाही. मग कर्तव्य आहे तिचं की रोजचा स्वयंपाक नीट करणं, रोजचं जेवण नीट करणं, रोजचं घर साफ करणं. बरोबर आहे ना? आता बायको म्हणली काय करता, माझं कर्तव्य आहे तुम्हाला जेवण करून घालणं. हो खाली. काय मुलं बाळं म्हणली कर्तव्य म्हणून, पप्पा तुम्ही आमच्याकरता एवढं केलं, आता कर्तव्य म्हणून तुमची सेवा करतो. बिलकुल करू नकोस, माझ्यात ताकद आहे. 10,000 रुपयाची 2 माणसं ठेवीन, ताकद आहे माझ्यात, पुरंपार आहे. अंगाला हात लावायचा नाही प्रेम नसेल तर. माझं बोलणं कळलं का? कर्तव्य शब्द कुठे वापरावा? नोकराने मालकाला वापरावा. मुलाने बापा करता नाही आणि बापाने मुला करता नाही. बापाने सुद्धा असं म्हणू नये की माझं कर्तव्य म्हणून. नाही नाही, अरे माझ्या पोटाला माझा सोन्या आहेस, लाडका आहेस माझा. कर्तव्य शब्द कुठे वापरले पाहिजेत आणि कुठे नको हे कळेल तेव्हा वारकरी संप्रदाय. मग आता कर्तव्य म्हणून वारी करतो का आम्ही? आता काय करता, आपलं कर्तव्य आहे ना, चला वारीला. मग कशाला उगीच चप्पल झिजवतोस? तुझ्या मनातलं तर काही झिजलं नाही, मग चप्पल कशाला झिजवतोस? हां, करतो ते आवडीने कर.